गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला प्रेझेंटी मार्क करून घ्या. ओके. ओके, आवाज येतोय का माझा सर्वांना? रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. एम आय ऑडिबल क्लिअरली? ओके, चला आता आपण तुमचा आज हिस्ट्रीचा लास्ट लेसन दॅट इज 11th लेसन घेणार आहोत. ओके, तर आज आपला हिस्ट्रीचा सिलेबस देखील संपणार आहे. ओके, हिस्ट्रीचा आपण तुमचा घेणार आहोत लेसन नंबर 11. ओके, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? टेल मी इफ माय स्क्रीन इज विजिबल. ओके, चला आता लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके, so in this lecture we are going to start with your history's lesson number 11, that is ancient India and the world. ओके, कोणता लेसन शिकणार आहोत आपण? ancient India and the world म्हणजेच प्राचीन भारत आणि जग. वर्ल्ड म्हणजे जग. ओके, मग त्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत? इंडिया अँड द कंट्रीज ऑफ द वेस्ट म्हणजे भारत आणि वेस्ट मधल्या कंट्रीज म्हणजे पश्चिमेकडील देश. ओके, इंडिया अँड अदर कंट्रीज इन एशिया, भारत आणि जे आशिया खंडातले दुसरे काही देश आहेत ते. अँड ओके, ते दोन टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, तर फर्स्ट आपला टॉपिक आहे इंडिया अँड द कंट्रीज ऑफ द वेस्ट. ओके, आवाज येतोय माझा सर्वांना क्लिअर? आवाज येतोय माझा सर्वांना क्लिअर? ओके, चला. See, first is India and the countries of the West. People of the Harappan civilization had developed trade relation with the countries of the West. Okay, मग हडप्पा संस्कृती ओके, हडप्पा संस्कृतीतील जी लोक होती त्यांनी काय केलं तर पश्चिमेकडील देशांशी व्यापार प्रस्थापित केले होते. एव्हर सिन्स म्हणजे त्यांनी ते त्यांच्याशी व्यापाराचे संबंध होते ते चालू केले होते. व्यापार चालू केला होता त्यामुळे त्यांच्यामध्ये चांगले संबंध होते, व्यापारी संबंध. ओके, ever since then India has had economic and cultural exchanges with the outside world. मग तेव्हापासूनच काय झालं, भारताची जे बाहेरचे देश आहेत, आपल्या देशाव्यतिरिक्त भारताबाहेरचे जे देश आहेत त्यांच्याशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण ही चालू होती. ओके, त्यांच्याशी एक्सचेंजेस चालू होते. बुद्धिझम स्प्रेड टू कंट्री ऑफ सेंट्रल एशिया. बौद्ध धर्माचा प्रसार होता तो देखील अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील बहुतेक साऱ्या देशांमध्ये झालेला होता. ओके, बौद्ध धर्म सगळीकडे पसरलेला होता. आपण बघितलं मागच्या लेसन मध्ये ज्या युनिव्हर्सिटी शिकवल्या तिथे मोस्टली काय केलं जायचं, बौद्ध आणि जैन धर्म शिक्षण दिलं जायचं की नाही, आपण बघितलं ते सगळं. ओके, काय केलं जायचं त्या नालंदा युनिव्हर्सिटी, तक्षशिला युनिव्हर्सिटी आपण ज्या बघितल्या त्यामध्ये काय होतं की सगळीकडे बौद्ध धर्म आणि जैन धर्माचं शिक्षण दिलं जायचं. त्यामुळे त्या पिरियड मध्ये जेव्हा व्यापार चालू होत कंट्रीजची तेव्हा काय जो बौद्ध धर्माचा प्रसार होता तो अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियामध्ये म्हणजे मध्य आशियामध्ये देखील झालेला होता. की आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय सर्वांना क्लिअर? सांगा लवकर. ओके, period of the Iranian Empire, India's
कॉन्टॅक्ट विथ द वेस्टर्न वर्ल्ड इन्क्रीज. ओके, म्हणजे इराणी साम्राज्य जेव्हा होतं, ओके, मग इराणी साम्राज्याच्या काळात काय झालं, भारताचा पश्चिमेकडील देशांशी, ओके, वेस्टर्न कंट्रीज होत्या त्यांच्याशी संबंध वाढला होता. ओके, वेस्टर्न ज्या कंट्रीज होत्या, पश्चिमेकडील जे देश होते त्यांच्याशी भारताचा संबंध हा वाढलेला होता. The Greek historian of that period, मग हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार. ग्रीकचे जे काही इतिहास त्यांना इंडियाबद्दल लिहिण्यात किंवा इंडियाबद्दल जाणून घेण्यात, भारताबद्दल जाणून घेण्यात त्यांना कुतूहल होतं. भारताची संस्कृती, विज्ञान, जे आपण मागच्या लेसनमध्ये शिकलो की नाही, आपण बघितलं की वेगवेगळे हिस्टोरियन येऊन त्या युनिव्हर्सिटीला भेट देऊन जायचे, बघितलं की नाही आपण. Their writings introduced India to the Western world. मग त्यांनी जे ग्रीक इतिहासकार येत होते आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये, त्यांनी काय केलं, जाऊन स्वतःची काही लेखनं लिहिली, त्याच्यामध्ये भारताचं वर्णन केलं की भारताची संस्कृती कशी आहे, तेथील लोक कसे आहेत, कल्चर कसं आहे, या सगळ्याचं वर्णन केलं त्यांनी. मग त्यामुळे काय झालं, ज्या वेस्टर्न कंट्रीज होत्या त्यांनी यांचे लेख वाचले, त्या रायटर्सचे, हिस्टोरियन्सचे लेख वाचले आणि त्यांना काय झालं, भारताची ओळख होऊ लागली. ओके, भारताचा त्यांना परिचय होऊ लागला. The routes which were later used by Alexander were opened for trade between India and the countries of the West. ओके, मग सिकंदर ज्या मार्गाने भारतामध्ये आला होता, भारताचा शोध कोणी लावलेला, सिकंदराने लावलेला की नाही. मग सिकंदर ज्या मार्गाने भारतामध्ये आला होता ते मार्ग काय झाले, भारत आणि पश्चिमेकडे मध्ये व्यापारासाठी करण्याचे, पश्चिमेकडील जे देश आहेत वेस्टर्न जे व्यापार चालू होता, पण त्यांना मार्ग तो भारतामध्ये आलेला अलेक्झांडर, इंग्लिश मध्ये अलेक्झांडर म्हणण्यात आलेला आहे आणि मराठी बुक मध्ये सिकंदर लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, नाहीतर नाव लिहिताना तुम्ही कन्फ्युज व्हाल. इंग्लिश बुक मध्ये अलेक्झांडर, दोन्ही सेम व्यक्ती आहेत, फक्त इंग्लिश बुक मध्ये अलेक्झांडर आणि मराठी बुक मध्ये सिकंदर असं नमूद केलं आहे. ओके, तर मग सिकंदराने जो मार्ग शोधलेला तो मार्ग काय केला, पश्चिमेकडील देश आणि भारतामध्ये व्यापार करण्यासाठी खुला ठेवण्यात आला. ओके, समजलं सगळ्यांना इथपर्यंत? सांगा लवकर. ओके, मग सांगा मला कोणत्या कल्चरमध्ये वेस्टर्न देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले, कोणत्या संस्कृतीत नमूद केलं आहे की लोकांनी पश्चिमेकडील देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले, हे कोणत्या संस्कृतीत सांगितलेलं आहे, सांगा लवकर. कोणत्या कल्चरमध्ये सांगितलं की वेस्टर्न कंट्रीज सोबत भारताने, इंडियाने व्यापार सुरू केला, ट्रेड सिस्टीम चालू केली, कोणत्या संस्कृतीत सांगितलं आहे? बुक्स आहेत ना सर्वांकडे? नाही, आय एम आस्किंग अबाउट संस्कृती. हडप्पा संस्कृती, येस, व्हेरी गुड. हडप्पा संस्कृतीतील लोकांनीच पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले. येस, गुड. आन्सर रॉंग झालं तरी देर इज नथिंग सिरियस. ओके, काहीही प्रॉब्लेम नाही, बट यू हॅव टू ट्राय टू आन्सर. सगळ्यांनी आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, under the influence of the Greek art of sculpture, a new form of art emerged in India during the Kushana period. ओके, मग बघा, ग्रीक आर्ट. ओके, ग्रीक आर्ट जे होतं काय झालं, ग्रीक आर्ट काय होतं, ग्रीक लोक काय करायचे, त्यांची मूर्तिकला विकसित होती. ओके, ते मूर्त्या बनवायचे,
त्यामुळे काय झालं, ग्रीक लोकांचे मूर्तिकला पाहून त्यांचा प्रभाव भारतातील लोकांवर पडला. त्यावेळी कोणता पिरियड होता? कुषाण पिरियड. ओके, कुषाण काळ होता. त्या काळातील भारतातील लोकांनी काय केलं, एका नवीन कला शैलीचा उदय केला. बघा, इट इज कॉल्ड गंधारा स्कूल ऑफ आर्ट. मग त्याला काय म्हणतात होतं? गांधार कला शैली. ओके, मग गांधार कला शैलीत काय केलं? इन द गांधार आर्ट स्कूल इमेजेस ऑफ गौतम बुद्ध वेर मेनली काम. मग गांधार कलेमध्ये, गांधार कला शैलीत काय करण्यात आलं? मुख्यतः गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. ओके, बौद्ध धर्माचा त्यावेळी जास्त प्रभाव होता, बौद्ध धर्म जास्त प्रसार झालेला सगळीकडे, म्हणून त्यांनी गांधार आर्ट स्कूल मध्ये कोणाच्या मूर्ती घडवल्या? गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या. As these images were mostly found in the Gandhara region of Afghanistan, the style is called Gandhara style. ओके, मग त्याला गंधारा स्टाईल का म्हणण्यात आलं? अफगाणिस्तानामध्ये गांधार प्रदेश, ओके, अफगाणिस्तानामध्ये गांधार प्रदेश आहे. अशा ठिकाणी जेव्हा उत्खनन करण्यात आलं, ओके, उत्खनन करण्यात आलं लोकांनी, जे पुरातत्व विभागाचे लोक होते, तेव्हा त्यांनी जेव्हा अफगाणिस्तानाच्या गांधार प्रदेशामध्ये जेव्हा उत्खनन केलं, तेव्हा त्यांना या अशा मूर्ती सापडल्या, म्हणून त्या शैलीला गांधार शैली असं म्हटलं गेलं. ओके, the facial features of the statues made in this style are similar to those of the Greek people. मग इथे ग्रीक लोकांनी जशी मूर्ती बनवलेली, चेहरेपट्टी, फेशियल फीचर्स म्हणजे चेहरा जसा दिसत होता ग्रीक लोकांच्या मूर्तीचा, तसाच गांधार शैलीतील मूर्तींचा देखील चेहरा होता. The early coins that were minted in India were also like Greek coins. भारतामध्ये सुरुवातीला जी नाणी वापरली जायची ती कोणासारखी होती? इथे बघा इमेज दिलेला आहे, कसला? स्कल्पचर इन गंधारा स्टाईल ऑन स्तूपा ॲट हड्डा इन अफगाणिस्तान. अफगाणिस्तान मधील हड्डा येथील काय केलेलं आहे? स्तूपावर गांधार शैलीचं एक शिल्प कोरलेलं आहे. त्याच्यात काय आहे? ग्रीक कॉस्ट्युम्स, अँफोरा अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. ग्रीक लोकांचा पोशाख कसा असायचा? अँफोरा म्हणजे एक प्रकारचा कुंभ, म्हणजे मडकं टाईप त्यांच्या हातात दिसत आहे बघा. आणि वाद्य, ते कोणकोणते वाद्य दिलेले आहे. हे समजलं इथपर्यंत? सांगा, कुषाणांच्या काळात कोणत्या कला शैलीचा उदय झाला? In the period of Kushana, which art culture got yes, Gandhar कला शैली. व्हेरी गुड. आणि ती गांधार कला शैली कोणाशी रिलेटेड होती? कोणाच्या मूर्ती घडवल्या जायच्या गांधार कला शैलीमध्ये? ओके, ग्रीक कलेशी ती रिलेटेड होती, पण मूर्ती कोणाच्या बनवल्या जायच्या गांधार कला शैलीमध्ये? गौतम बुद्ध. यस, ओके, रिलेटेड होती ग्रीक कला शैली सोबत, आणि मूर्ती बनवल्या जायच्या गौतम बुद्धांच्या. व्हेरी गुड. अशा आन्सर्स देत चला रे पटापट. ओके, मग मला पण वाटतं की मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय. Around the 1st or 2nd century CE, ट्रेड बिटवीन इंडिया अँड रोम फ्लरिश्ड. मग इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या काळात काय झालं? भारत आणि कोणामधील व्यापार भरभराटीस आला? रोम, इंडिया अँड रोम फ्लरिश. ओके, भरपूर मोठ्या प्रमाणात व्यापार वाढायला. मग या भारतातील जी बंदरं होती, पोर्ट म्हणजे जिथे शिप म्हणतात की बंदर, एक्सकॅव्हेशन्स ॲट कोल्हापूर कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जेव्हा उत्खनन करण्यात आलं, एक्सकॅव्हेशन्स उत्खनन पुरातत्व विभागाचे लोक करतात की नाही, एका ठिकाणी जाऊन खणतात, मग तिथे त्यांना ब्रॉन्झ धातूचं काय केलं, काही वस्तू सापडल्या. दे हॅव बीन मेड रोम. मग कोल्हापूरमध्ये ज्या वस्तू सापडल्या त्या कुठल्या बनावटीच्या होत्या? रोमन बनावटीच्या, म्हणजे रोमला त्या बनवल्या गेलेल्या होत्या.
यावरून त्यांनी काय तर्क लावला की भारत आणि रोम मध्ये व्यापार होत असावा. ओके. द एक्सकॅव्हेशन्स ॲट अरिकेमेडू in Tamil Nadu have also brought to light many articles made in Rome. करण्यात काही वस्तू सापडली बिटवीन इंडिया अँड रोम. मग कोल्हापूर आणि तमिळनाडू मधील अरेकामेडू ही दोन्ही काय होती, इम्पॉर्टंट सेंटर म्हणजे व्यापाराची महत्वाची केंद्र होती. कोणाच्या व्यापारामध्ये, इंडिया आणि रोम मधल्या व्यापारामध्ये महत्वाची केंद्र होती महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि तमिळनाडू मधील अरेकामेडू. ओके. मेनी सच ट्रेड सेंटर्स आर मेन्शन इन द लिटरेचर ऑफ दोज टाइम. मग त्या काळी जे लेख लिहिले गेले, साहित्य लिहिलं गेलं, त्यामध्ये अशा अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख आढळतो. ओके. आपण बघितलंच लिटरेचर मागच्या लेसन मध्ये, लास्ट लेसन मध्ये बघितले की नाही आपण लिटरेचर. मग त्यामध्ये काय होतं, त्या गोष्टी उल्लेख नाडू इथे अरेकमेडू. ओके. तमिळनाडू इथे अरेकमेडू आहे. तिथे काय सापडलेलं आहे, गोल्ड कॉइन ऑफ रोमन एम्पेरर ऑगस्टस. रोमन एम्पेरर, एक रोमन राजा होता ऑगस्टस नावाचा, त्याचा एक कॉइन सापडलेला आहे अरेकमेडू येथे. ओके. बघितलं सगळ्यांनी. Alexandria was an important port in Egypt. ओके. अलेक्झांडरचा एक महत्वाचा इजिप्त मध्ये होतं. अरब मर्चंट्स कॅरीड इंडियन गुड्स अप टू अलेक्झांड्रिया. मग जे अरबचे व्यापारी होते ते काय करायचे, भारतातील माल घेऊन ते कुठेपर्यंत पोहोचवायचे, अलेक्झांड्रिया पर्यंत घेऊन जायचे. फ्रॉम देअर दे वर सेंट टू द कंट्रीज इन युरोप. मग त्या अलेक्झांड्रिया बंदरापासून युरोपातील इतर देशांमध्ये तो माल पाठवला जायचा. Besides Indian goods, the Arabs also convey Indian philosophy and science to Europe. मग मालाबरोबरच, भारतीय मालाबरोबरच भारतातील तत्वज्ञान आणि विज्ञान देखील पोहोचविले. सायन्स ओके. मग त्यांनी काय केलं, युरोपमध्ये ते सगळं अरेबियन व्यापाऱ्यांनी पोहोचवलं. द कॉन्सेप्ट ऑफ झिरो who introduced this Indian concept to Europe. मग शून्य ही संकल्पना कोणी दिली, भारताने दिली पूर्ण जगाला. शून्याचा शोध कोणी लावला, भारताने लावलेला आहे, आर्यभट्टाने लावलेला आहे. ओके. मग अरबी लोकांनीच काय केलं, अरबी लोकांनीच युरोपला पटवून दिलं, परिचय करून दिला की शून्याचा शोध हा भारताने लावलेला आहे आणि तो आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. ओके. वेट, माय व्हॉइस इज ब्रेकिंग, राईट. वेट अ मिनिट. ओके. ओके. आता आवाज येतो का माझा सर्वांना? आता आवाज परत रिपीट करू का तो पार्ट? मी रिपीटेशन हवंय का तुम्हाला? प्लीज टेल मी, रिपीटेशन हवंय का परत त्या पार्टचं? ओके. एनीवन एल्स वांट रिपीटेशन? प्लीज टेल मी. येस. ओके. थँक्यू. चला आपण पुढे बघूया. आता आवाज क्लिअर येतोय ना माझा पूर्ण? इज माय व्हॉइस ऑडिबल टू यू नाउ? क्लिअर. ही कन्सेप्ट देखील कोणी युरोपला अरेबियन लोकांनी समजावून सांगितले की ही कन्सेप्ट आहे, तो कोणाचा शोध आहे, भारताचा शोध आहे. ओके.
Okay, our 11.1 is over. That was इंडिया अँड दी कंट्रीज ऑफ दी वेस्ट. ओके, भारत आणि पश्चिमेतील काही कंट्रीज. हे हा टॉपिक सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? कोणकोणत्या कंट्री बघितल्या आपण? ग्रीस. ओके, ग्रीस, अरब, युरोप, रोम. ओके, या 4 कंट्रीज आपण बघितल्या. आता त्यांच्याशी कसं कनेक्शन होतं आपलं? ग्रीक लोकांच्या मूर्तिकलेच्या प्रभावातून आपण काय शिकलो? गांधार कलाशैली शिकलो. रोमनच्या लोकांसोबत आपला व्यापार भरभराटीस आलेला होता. ओके, आणि नंतर अरब लोकांशी सुद्धा आपला संबंध आला होता. अलेक्झांड्रिया एक काय होतं? इम्पॉर्टंट बंदर होतं, जिथून आपला भारतीय माल हा युरोपमधील देशांमध्ये पाठवला जायचा. ओके, चला. Now we will move to 11.2, that is India and the other countries in Asia. भारत आणि आशिया खंडातील अजून काही देश, इतर काही देश. ओके, many countries in Asia were greatly influenced by Indian culture of those time. आशियातील अनेक देशांमध्ये काय होतं? प्राचीन भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव होता. आपली प्राचीन भारतीय संस्कृती फ्लरिश्ड होती, भरभराटीला आलेली होती. बरोबर, आपण पाहिलं की किती साहित्य लिहिले गेले होते, मेडिकल सायन्स प्रगत होतं, परत तत्वज्ञान, वेगवेगळे विद्यापीठ स्थापन केलेली होती. ओके, मॅथ्स, खगोलशास्त्र, ओके, ॲस्ट्रॉनॉमी, या सगळ्या विषयात भारतीय तत्वज्ञ पुढे होते. त्यामुळे काय होतं? भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा एशियामध्ये. ओके, तर प्रदेश आहे श्रीलंका. King Ashoka had sent his son Mahendra and daughter Sangamitra to Sri Lanka to spread Buddhism. मग बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोक हा भारतीय राजा होता. त्याने काय केलेलं? त्याचा मुलगा महेंद्र आणि त्याची मुलगी संघमित्रा यांचा प्रसार करण्यासाठी कुठे पाठवलेलं? श्रीलंकेला पाठवलेलं. Their names are mentioned in the Buddhist text Mahavamsa written in the श्रीलंका. श्रीलंकेमध्ये महावंश. ओके, महावंश हा बौद्ध ग्रंथ आहे. त्यामध्ये सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांचा उल्लेख केलेला आहे. संघमित्रा कॅरीड अ ब्रांच ऑफ Bodhi. The Sri Lankan tradition believes that the Bodhi tree at Anuradhapur in Sri Lanka was grown from the same branch. मग संघमित्राने भारतातून जेव्हा ती गेली, अशोकाची मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जेव्हा श्रीलंकेला गेली, तेव्हा तिने स्वतःसोबत बोधिवृक्ष म्हणजे कोणतं झाड सांगा मला? बोधिवृक्ष म्हणजे कोणतं झाड माहिती आहे का कोणाला? Yes, Priyanka, tell me. प्रियांका, माइक ऑन करून सांग. मॅम, येस, बोधिवृक्ष म्हणजे काय सांग? बोधिवृक्ष म्हणजे जिथे बौद्ध यांनी तपस्या करून ज्ञान मिळवलं. ओके, अनघा. मॅम, मैं ऑडिबल? येस. बिहारमधील गया शहराजवळ एक उर्वेला एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी एक पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले होते. त्यावेळेस त्यांना बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं, म्हणून त्या वृक्षाला तेव्हापासून बोधी वृक्षाचं म्हटलं गेलं. ओके, व्हेरी गुड. सी, बोधिवृक्ष असतं पिंपळाचं झाड. ओके, म्हणजे स्पेसिफिक असते. मग त्या बोधिवृक्षाची एक फांदी म्हटलं जातं. त्यामध्ये किती तथ्य आहे ते आपल्याला माहिती नाही, पण संघमित्राने असं म्हटलं जातं की संघमित्राने स्वतःबरोबर त्या बोधिवृक्षाची एक फांदी नेली होती आणि तिने श्रीलंकेत अनुराधपूर येथे एक मोठा बोधिवृक्ष आहे. ओके,
श्रीलंकेत अनुराधपूर येथे एक बोधिवृक्ष आहे. तिथे या शाखेपासून एक मोठा बोधिवृक्ष हा या संघमित्राने नेलेल्या शाखेपासूनच तयार झालेला आहे असं मानलं गेलं आहे. ओके. There was a great demand in India for Sri Lankan pearls and other precious stones. मग श्रीलंकेमधील जे मोती आणि इतर मौल्यवान वस्तू होत्या त्यांना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. Okay. In the 5th century CE, King Kashyap had caves dug out at a place called Sigiriya. The wall paintings in these caves bear a resemblance to the paintings in the Ajanta caves. मग इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणी खोदवली होती. ओके. सिगिरिया येथे श्रीलंकेमधील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप या राजाने काय केलेलं, लेणी खोदली होती. या लेण्यामध्ये जे भित्तिचित्र आहेत म्हणजे वॉलवर जे पेंटिंग केलेले आहेत त्यामधल्या ज्या शैली आहेत त्या अजिंठाच्या चित्रशैली, अजिंठा वेरूळ आहे ना औरंगाबादला, तेथील चित्रशैलींशी मॅच होत आहेत. ओके. साम्य दिसत आहे त्यांचं. इज माय व्हॉइस क्लिअर? महावंश हा ग्रंथ आहे श्रीलंकामध्ये लिहिलेला. ओके. श्रीलंकेतील एक बौद्ध ग्रंथ आहे. आपण बघितले की नाही आपल्या इथे महाकाव्य लिहिलेली रामायण महाभारत अशी, तसंच श्रीलंकेमध्ये त्यांच्या एखाद्या कुठल्या तरी रायटरने एक ग्रंथ लिहिलेला बौद्ध धर्मावर आधारित, त्याचं नाव महावंश आहे. ओके. समजलं प्रियांका तुला व्हॉट इज महावंश? ओके. आपण काय बघत होतो, कश्यप या राजाने 5व्या शतकात श्रीलंकेतील सिगिरिया या ठिकाणी ज्या लेणी खोदून घेतलेल्या होत्या त्यामधील ज्या वॉल पेंटिंग आहेत त्या आपल्या इथल्या अजंठा केव्हशी मॅच होतात. ओके. The Sri Lankan Buddhist works Dipavamsa and Mahavamsa provide information about the close relation between India and Sri Lanka. They are written in the Pali language. बघा, मग श्रीलंकेतील जे महावंश, ओके, महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ आहेत. ओके. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका मधील यांच्यामधील जे संबंध होते त्याची माहिती देतात आणि जे ते ग्रंथ आहेत ते पाली भाषेत लिहिले गेलेले आहेत. ओके. गॉट अबाउट श्रीलंका. आपण आता एशियन कंट्रीज बघत आहोत, त्यामध्ये श्रीलंका समजलंय का तुम्हाला? ओके. काय बघत आहोत आपण? इंडिया अँड एशियन कंट्रीज. मग दुसऱ्या काही एशियन कंट्रीज त्याच्याशी इंडियाचा संबंध, मग तो सांस्कृतिक असू शकतो, कल्चरल, इट मे बी कल्चरल, इट मे बी व्यापारिक पण असू शकतो. ओके. यू गॉट, एव्हरीवन गॉट टिल हियर? एव्हरीवन गॉट टिल हियर? एनीवन हॅज एनी डाऊट? ओके. सी नेक्स्ट कोणता आहे? चायना अँड अदर कंट्रीज. चीन आणि बाकीचे देश. ओके. Right from the ancient times, India and China had established trade and cultural relation. मग प्राचीन काळापासूनच काय आहे, भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारिक आणि सांस्कृतिक संबंध चालू होते. ओके. Emperor Harshvardhan had even sent an ambassador to the Chinese court. मग राजा हर्षवर्धन यांनी काय केलेला, चीनच्या दरबारात आपला राजदूत पाठवला होता. Chinese silk was known as चिनानशुका and was in great demand in India. मग चायनामध्ये जे रेशमी कापड तयार व्हायचं त्याला काय म्हटलं जायचं, भारतात चिनानशुक, अंशुक. ओके. अंशुक म्हटलं जायचं. त्या काळी कपड्यांना अंशुक म्हटलं जायचं, रेशमी कपड्यांना अंशुक म्हटलं जायचं, म्हणून चीनवरून आलेल्या कापडाला चिनानशुक असं भारतीय लोक म्हणत असत. ओके. त्या चिनानशुकाला भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. Merchants in ancient India supplied Chinese silk to Western countries. The land route by which the silk was carried on was called the Silk Route. Okay. मग हे काय जायचं,
प्राचीन भारतातील जे व्यापारी होते ते या चीनवरून आलेल्या रेशमी कापडाला म्हणजे चिनांशुकाला पश्चिमेकडील म्हणजे वेस्टर्न कंट्रीज मध्ये पाठवत असत. ओके, मग हा व्यापार ज्या मार्गाने होत असेल त्या म्हणजे ज्या रस्त्याने जो रूट वापरला जायचा त्या रूटला ते काय म्हणत, सिल्क रूट म्हणजे रेशीम मार्ग असे म्हणत. Some ancient places in India were connected to this route. भारतातील काही प्राचीन स्थळ आहेत ती या मार्गाला जोडली गेलेली होती. नालासोपारा near मुंबई in महाराष्ट्र was one such place. बघा आता इथे काय नवीन दिसतंय बघा. महाराष्ट्रातील मुंबई जवळ नालासोपारा हे नाव तुम्ही ऐकतच असाल न्यूजला वगैरे, बरोबर. मग हे देखील त्या प्राचीन काळी एक असं ठिकाण होतं जे या रेशीम मार्गाला म्हणजे जो सिल्क रूट आहे भारत आणि पाकिस्तान सॉरी चीनच्या मध्ये, ओके, आणि इथं जो व्यापारासाठी मार्ग वापरले जायचे सिल्क रूट त्यामध्ये नालासोपाराचा देखील उल्लेख आहे. ओके, नालासोपारा देखील तिथे इन्क्लूड होतं. The Chinese Buddhist bhikkhus Fa Hien and Yuan Shuang also came to India through this Silk Route. मग भारतात आलेले फैयान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खू देखील या रेशीम मार्गाने भारतात आले होते. In the 1st century CE, the Ming Emperor of China invited the Buddhist bhikkhus, Dharmarakshaka and Kashyap Matanga to China. बघा, मग इसवी सनाच्या पहिल्या शतकात काय झालं, मिंग चीनी सम्राट मिंग, चीनचा एक राजा होता मिंग, याने काय केलं, धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू होते त्यांना चीनमध्ये बोलवलं, त्यांना चीनमध्ये आमंत्रित केलं. The bhikkhus translated many Indian Buddhist texts into the Chinese language. मग तिथे जाऊन यांनी काय केलं, ते दोन भिक्खू होते त्यांनी काय केलं, भारतीय बौद्ध ग्रंथ होते त्याचे चीनी भाषेत रूपांतर केले. This gave impetus to the spread of Buddhism in China. त्यामुळे चीनमध्ये देखील बौद्ध धर्माचा प्रसार होण्यास मदत मिळाली, चालना मिळाली. Later on Buddhism also reached Japan, Korea and Vietnam. मग हळूहळू बौद्ध धर्म हा जपान, कोरिया आणि व्हिएतनाम या देशांमधील देखील पोहोचला. ओके, चीन आणि इतर देश समजलाय, चायना आणि अदर कंट्रीज समजलाय सगळ्यांना. ओके, आता बघायचं आहे आपल्याला कंट्रीज इन साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय. साऊथ ईस्ट म्हणजे कोणती दिशा, आग्नेय दिशा. ओके, आग्नेय आशियातील काही देश. The ancient kingdom of Funan in Cambodia was established in the 1st century CE. कंबोडिया या देशातील फुनान, ओके, फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली होती. Evidence is available from Chinese traditions that an Indian name Kaundinya established it. ओके, मग चिनी परंपरेच्या त्यांनी काही लेख लिहिले असतील किंवा साहित्य असेल त्याच्यानुसार काय सांगण्यात आलेलं आहे की कौंडिन्य नावाच्या एका भारतीय व्यक्तीने कंबोडिया मधील फुनान या राज्याची स्थापना केली होती. ओके, पीपल ऑफ फुनान न्यू दी संस्कृत लँग्वेज. मग फुनानच्या लोकांना कोणती भाषा यायची, संस्कृत भाषा, त्याला संस्कृत भाषेचं ज्ञान होतं. A stone inscription of that period is still in existence. मग फुनानच्या लोकांनी जे काही कोरीव शिलालेख लिहिले होते किंवा शिल्प काढले होते ते अजून सुद्धा इथे अस्तित्वात आहेत. इट इज इन द संस्कृत. मग ते सुद्धा कशात लिहिले गेलेले आहेत, संस्कृत मध्ये लिहिले गेलेले आहेत. In many other countries of Southeast Asia too, small kingdoms established by people of Indian origin had emerged. These kingdoms helped to spread Indian culture in Southeast Asia. मग अजून काही असे आग्नेय आशियातील असे काही देश आहेत ज्यामध्ये भारतीय वंशाच्या लोकांनी जाऊन छोटी छोटी राज्य स्थापन केली आहेत. मग या राज्यांमुळेच काय झालं, भारतीय संस्कृतीचा प्रसार हा आग्नेय आशियातील सगळ्या देशांमध्ये होत राहिला. ओके, Indian culture had a deep impact on the art and cultural life of Southeast Asia. मग आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक या जीवनावर, त्यांच्या कला आणि सांस्कृतिक जीवनावर भारतीय संस्कृतीचा मोठा इम्पॅक्ट म्हणजे खोलवर ठसा उमटलेला दिसतो. Dance, dramas based on stories from the two Indian epic Ramayana and Mahabharata are popular in Indonesia even today. बघा,
म्हणजे आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशात अजूनपर्यंत रामायण आणि महाभारत या काव्यांमधील ज्या कथा आहेत त्या कथांवर आधारलेली नृत्य आणि नाट्य ही लोकप्रिय आहेत. ओके, पॉप्युलर आहेत. दिस इन्फ्लुएन्स कंटिन्यू टू इन्क्रीज ओव्हर द इयर्स. मग हा त्यांचा जो प्रभाव आहे, भारतीय संस्कृतीचा जो प्रभाव आहे आग्नेय आशियातील राज्यांवर, हा हळूहळू वाढतच गेला. In the ancient period, the Buddhist religion spread to Myanmar, Thailand, Indonesia, etc. In the later years, temples of Lord Shiva and Vishnu were also built there. ओके, मग प्राचीन कालखंडात काय झालं, बौद्ध धर्माचा प्रसार हा म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी आग्नेय आशियातील देशांमध्ये झाला. आणि हळूहळू तिथे नंतरच्या काळात शिव आणि विष्णूच्या देखील मंदिरांची स्थापना झाली. This year we have reviewed Indian history from 3000 BCE to the 8th century CE. Next year we will study the history of India from the 9th century CE to the 18th century CE. The history of this period is known as medieval history. बघा, मग आता या वर्षात लेसन संपलेला आहे तुमचा, म्हणून 6च्या या वर्षात आपण काय शिकलो, इसवी सन पूर्व 3000 ते 8व्या शतकापर्यंत भारताचा इतिहास शिकलो. मग आता नेक्स्ट 7th स्टँडर्डला तुम्हाला काय असणार आहे, नाईन्थ सेंचुरी पासून म्हणजे 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत भारताचा इतिहास काय आहे ते शिकणार आहोत आपण. मग 9वे शतक आणि 18वे शतक या कालखंडातील जो इतिहास आहे त्याला काय म्हणायचं, मध्ययुगीन इतिहास. ओके, मिडायवल हिस्ट्री. ओके, हिअर इज द एंड टू आवर लेसन. इज एव्हरीवन अंडरस्टूड? सगळ्यांना समजलाय का लेसन? आपला लेसन संपलेला आहे. खूप फास्ट होतं का, और यू वेर ओके विथ द स्पीड? शिकवलेलं फास्ट होतं का की बरोबर होता स्पीड, सांगा. ओके ओके, कॅन वी नाव मूव टू दी क्वेश्चन आन्सर सेशन? सगळे क्वेश्चनचे आन्सर देणार का सांगा मला, तरच मी क्वेश्चन आन्सर सेशन घेते. द्याल का आन्सर? ओके, चला. ओके, सांगा मला, यू ऑल आर फ्रॉम, हा हिस्ट्री आहे तो सगळ्यांचा इंग्लिश मधून आहे का आता प्रेझेंट असणाऱ्या? ओके, चालेल. चल, मग मराठी आणि इंग्लिश, आय वॉन्ट आन्सर फ्रॉम एव्हरी स्टुडंट. ओके ओके, इंग्लिश मीडियम वाल्यांनी इंग्लिश मधून आन्सर द्यायचा आहे, ज्यांचा हिस्ट्री मराठीतून आहे ते शुड आन्सर इन मराठी. चला, वी विल नाव मूव टू क्वेश्चन आन्सर सेशन. नेम द फॉलोइंग. दिस यू शुड राईट इन द चॅट बॉक्स ओनली. ओके, फक्त नेम लिहायचा आहे, त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही सगळे चॅट बॉक्स मध्ये लिहिणार. प्लेसेस वेअर आर्टिकल्स मेड इन रोम वेअर फाउंड. कोणत्या ठिकाणी रोम मध्ये बनवलेले आर्टिकल्स सापडले? लिहा चॅट बॉक्स मध्ये आन्सर. प्लेसेस वर आर्टिकल्स मेड इन दी रोम वेअर फाउंड. रोम बनावटीची. येस, व्हेरी गुड. अरिकमेडो इन तमिळनाडू अँड कोल्हापूर इन महाराष्ट्र. एव्हरीवन हॅज टू राईट द आन्सर. चला, सगळ्यांनी आन्सर लिहायचा आहे. कुठे भेटले रोम बनावटीच्या गोष्टी? तमिळनाडू मधील अरिकमेडो येथे आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे. ओके, ओनली थ्री स्टुडंट्स हॅव रोट. ओके, गुड. ऑल आर डन.
चला कोण राहिला अजून लिहा सगळ्यांनी. ओके चला. Next is a new style of art that emerged during the Kushana period in India. कुशाणा पिरियड मध्ये कोणती कला अस्तित्वात आली प्राचीन भारतात? लिहा. गांधार शैली. येस, व्हेरी गुड. The language of the books महावंसा and दीपवंसा. महावंसा आणि दीपवंसा हे ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिले गेले? श्रीलंका टॉपिक मध्ये आपण शिकलोय. श्रीलंका. ओके, पाली. येस, व्हेरी गुड. पाली भाषेत लिहिले गेले. A country to which Buddhism had spread in the ancient period. Ancient period मध्ये बुद्धिझम कोणकोणत्या देशांमध्ये स्प्रेड झालं? येस, भरपूर कंट्रीज आहे त्याच्यात. आपण पहिले अफगाणिस्तान शिकलो बरोबर. अफगाणिस्तान, नंतर चीन, श्रीलंका, म्यानमार, थायलंड अँड इंडोनेशिया. ओके, दिस ऑल यू हॅव टू राईट. चला याच्यावर आता आपण थोडंसं बोलायचं आहे. काय आहे? थिंक अँड एक्सपांड ऑर इलॉबरेट. इंडियन कल्चर हॅड अन इम्पॅक्ट ऑन साऊथ ईस्ट एशिया. ओके, साऊथ ईस्ट एशियाच्या कंट्रीजवर म्हणजेच आग्नेय आशियातील देशांवर इंडियन संस्कृतीचा ओके कसा प्रभाव पडलेला त्याचे काही काही सांगा. चला, कसा प्रभाव होता? कशावरून दिसतं आपल्याला की आग्नेय आशियातील देशांवर आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. येस, अनघा. हॅलो. हा, सांग. मॅम, मैं ऑडिबल? येस येस. आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयाला आलेली होती. या राज्यांमुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये होत राहिला. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यांवर भारतीय संस्कृतीचा ठसा या प्रकारे उमटलेला आपल्याला दिसतो. येस, आणि तुम्ही तेही मेन्शन करू शकता की इंडोनेशियामध्ये रामायण आणि महाभारत यांवर नृत्य आणि नाट्य लोकप्रिय आहेत. ओके, ते सुद्धा तुम्ही. नंतर शिव आणि विष्णू या देवांची मंदिरेही तिथे निर्माण झाली हे सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, एनीवन एल्स इन इंग्लिश? येस, दीपिका. Ma'am, Yes. a stone inscription of that period is still in existence. It is in Sanskrit. In many other countries of Southeast Asia, two small kingdoms established by people of Indian origin had emerged. These kingdoms helped to spread Indian culture in Southeast Asia. These tell us Indian culture had an impact on Southeast Asia.
Yes. The spread of Buddhism in China become easier. Okay. The spread of Buddhism in China become easier. चायनामध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला लगेच चालना मिळाली. का? का सोपं झालं तिथे बौद्ध धर्माचा प्रसार करणं? येस आदिती. हॅलो. हा सांग. इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यपमातंग हे भारतीय बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. तेथे त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. त्यामुळे चीन व भारत यांचे धार्मिक संबंध प्रस्थापित होऊन चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. Very good. Yes, Deepika, in English? Ma'am, Yes. in the 1st century CE, the Ming Emperor of China invited the Buddhist bhikkhus Dharmarakshaka and Kashyapa to China. The bhikkhus translated many Indian Buddhist texts into the Chinese language. This gave impetus to the spread of Buddhism in China. Later on, Buddhism also reached Japan, Korea, and Vietnam. It tells us the spread of Buddhism in China became easier. Yes. एवढेच क्वेश्चन होते आपल्याला आन्सर देण्यासारखे. बरोबर. इथे काय दिलेलं आहे बघा. फाइंड आउट मोर अबाउट. ओके. म्हणजे गांधारा स्टाईल आर्ट आणि सिल्क रूट याबद्दल तुम्हाला अदर दॅन दिस चॅप्टर काही माहिती मिळवायची आहे. ओके. आता मी बुक मधून तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर्स विचारते ते मला सांगायचे आहेत. ओके. In which empire India's contact with Western world increased? कोणत्या काळामध्ये इंडियाचा बाहेरील देशांशी कॉन्टॅक्ट वाढला? सांगा. वेस्टर्न कंट्रीजशी. Third question is what would you do if you are encouraged in your favorite hobby? ओके. जर तुम्हाला तुमच्या हॉबी मध्ये एनकरेज करण्यात आलं तर तुम्ही काय कराल? हा क्वेश्चन आहे. त्यामुळे तो तुमच्या हिस्ट्रीशी रिलेटेड नसल्यामुळे मी तो घेतलेला नाही. ओके. इट्स जस्ट अ पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन. तुम्हाला इंग्लिशला वगैरे कसे येतात पॅसेजला क्वेश्चन्स तशा टाइपचा तो क्वेश्चन आहे. No, it's not Harappan civilization. It's Iranian. Okay. वेस्टर्न कंट्रीजशी व्यापार हा इराण पिरियड मध्ये वाढत गेला. इराणियन पिरियड मध्ये. ओके. सी. During the period of Iranian Empire, India's contact with the Western world increased. Okay. हरप्पन संस्कृतीमध्ये काय झालं? सुरुवात झाली व्यापाराला. ओके. वेस्टर्न कंट्रीजची व्यापाराला सुरुवात झाली हरप्पन संस्कृतीमध्ये आणि इराणियन संस्कृतीमध्ये तो इन्क्रीज झाला. Who introduced India to the Western world through their writing? Who introduced India to the Western world through their writing? स्वतःच्या लेखामधून भारताची ओळख भारताची ओळख ही पाश्चिमात्य देशांना कोणी करून दिली? It's a one word answer that you have to write in the chat box, please.
नाही. कोण आले? लेख कोणी लिहिले? कोण आला भारताला भेटायला? ज्यांनी येस ग्रीक इतिहासकार, ग्रीक हिस्टोरियन्स. गुड. ग्रीक हिस्टोरियन्सने काय केलं? भारताला भेट देऊन त्यांच्याबद्दल लेख लिहिले आणि त्याला इंट्रोड्यूस करून दिलं प्राचीन भारताला, वेस्टर्न वर्ल्डला. ओके. पाश्चिमात्य जे देश होते त्यांच्याशी भारताची ओळख ही ग्रीक इतिहासकारांनी करून दिली. Which port was important? Which port was considered important in the trade between Rome and India? भारत आणि रोम मधील व्यापारामध्ये कोणते बंदर हे महत्वाचे मानले गेले होते? Alexandria. Yes, very good. The next is, who sent his son Mahendra and daughter Sangamitra to Sri Lanka to spread Buddhism? बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला कोणी पाठवले? सम्राट अशोका. येस. सम्राट अशोकाने मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले. ओके. महेंद्र आणि संघमित्रा या दोघांच्या नावाचा उल्लेख श्रीलंकेतील कोणत्या बौद्ध ग्रंथात केलेला आहे? ग्रंथाचं नाव काय आहे त्या? महावंश. येस, गुड. श्रीलंकेतील कोणत्या गोष्टींना भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती? Which goods were imported from श्रीलंका? मोती आणि पर्ल्स अँड ओके. मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मागणी होती. येस. पर्ल्स अँड प्रिशियस थिंग्स. ओके. चीनमध्ये जे रेशमी कापड तयार व्हायचं, ज्याची भारतात खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती, त्याला काय म्हटलं जायचं? चिनानशुका. येस, चिनानशुक. येस, व्हेरी गुड. Which language were known by people of Funan? Which language were known by people of Funan? फुनानच्या लोकांना कोणत्या भाषेचं ज्ञान होतं? संस्कृत. येस, व्हेरी गुड. ओके. आपलं क्वेश्चन आन्सर सेशन देखील संपलेला आहे. एनीवन हॅज एनी डाऊट? कोणाला काही डाऊट आहे, काही समजलं नसेल कोणता टॉपिक, तर प्लीज यू कॅन आस्क.
ओके, प्लीज सगळ्यांनी उत्तर देणं ट्राय करायचं आहे. आता आपला सिलेबस संपलेला आहे, त्यामुळे आपण रिव्हिजन चालू करू नेक्स्ट लेक्चर पासून. एक्झाम कधी आहे तुमची? एक्झामचं टाइम टेबल मिळालं का तुम्हाला? ओके ओके. आपले सिविक्सचे पण सगळे लेसन्स कंप्लीट झाले आहेत, राईट? ओके, नाव वी विल स्टार्ट टू दी रिव्हिजन फ्रॉम दी नेक्स्ट लेक्चर. ओके, रिव्हिजन मध्ये तुम्हाला परत त्या लेसनचा गो थ्रू करू आपण. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता आणि क्वेश्चन आन्सर्स घेऊ आपण. ओके, आजच्या होमवर्क साठी जे क्वेश्चन आन्सर्स घेतलेले आहेत ते सगळे नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके, नाव यू ऑल कॅन लीव दी क्लास. बाय मॅम. बाय बाय मॅम बाय. मॅम येस. मॅम, तुम्ही जेव्हा हिंदी ग्रामरचा अभ्यास टाकता गुगल क्लासरूमवर तेव्हा तो अदर सब्जेक्ट्स मध्ये येत नाही. मी चेक केला 2-3दा पण अभ्यासच नाही येत.